संघटनेच्या माध्यमातून या ठिकाणी आंदोलन झालेलं होतं आणि मी आणि माझे सहकारी आदरणीय गोपीचंद पडळकर साहेब आम्ही मंत्री महोदयांना भेटलेलो होतो आणि त्यानुसार आजची बैठक झालेली होती। अशा बैठकी एसटीच्या प्रश्नावरती अनेक वेळा आमच्या झालेल्या आहेत। प्रोसिडिंग तयार होतात, जे कामगाराचे प्रलंबित प्रश्न आहेत, विषय आहेत, त्याच्यावरती मंत्री महोदय आदेश देत असतात, प्रोसिडिंगमध्ये त्याच्या नोंदी होत असतात आणि नंतर त्यांनी दिलेल्या आदेशाला त्यांच्या खात्यातले सगळे अधिकारी वाटाण्याच्या अक्षता लावतात, म्हणजे चुलीत घालतात आणि पुन्हा शेकत बसतात। म्हणजे मंत्र्यांचा आदेश एस टी महामंडळातले सगळे वरिष्ठ अधिकारी फाट्यावर मारत आहेत। दुसऱ्या बाजूला ज्या अधिकाऱ्यांनी भ्रष्टाचार केला असे प्रकरण आम्ही पुढे आणली, तर अशा अधिकाऱ्यांना कुठंही चौकशीच्या फेऱ्यामध्ये सुद्धा घेतलं जात नाही। म्हणजे जास्तीत जास्त खावा आणि बढती मिळवा, कमी खावा आणि घरला जावा। म्हणजे कंडक्टर हिने 5-10 रुपये झालं तर त्याला बडतर्फ करताना इथं मात्र कोट्यानं खाल्लं। एमडीच्या अंगावरती तुम्ही धावून गेलात आणि मंत्री महोदयाने तुम्हाला थांबवलं, नक्की काय झालं तो प्रसंग? कारण मंत्र्याचं इथं कोण ऐकत नाही, मंत्र्याचा आदेश इथं कोण मानत नाही। कामगाराच्या प्रश्नावरती नुसता चर्चा होतात आणि नंतर जे कामगार खाली एस टीच्या कारभारावर बोलतात त्यांच्यावरती कारवाई होतात नाही। मग आम्ही या अशा पोकळ बैठकीमध्ये बसण्यामध्ये काय अर्थ आहे? आता एस टीच्या जागा इकून खायला लागला। पहिला येर माझ्या मागल्या ताक कन्या चांगल्या, आता काय ठेवणार आहे नेमकं मला कळना झालंय। संडास बाथरूम तेवढी इकू नका, निदान तेवढं प्रवाशांना आणि लोकांना तिची सोय होईल। आणि म्हणून आम्ही या बैठकीमधनं निषेध नोंदवून आम्ही उठलेलो होतो। मंत्री महोदयाने आग्रह केल्यामुळे आम्ही बसलो, पण निर्णय होईल असं वाटलं, पण काय नाही। आणि एमडीने असं काय केलं की सदाभाऊ सारख्या शांत नेत्याला उठून आक्रमकतेने त्यांच्यावर धावून जावं लागलं? नेमकं काय घडलं? असं काय घडलं की एमडी सारख्या व्यक्ती? बघा, विषय नीट समजून घ्या। गेले 10 दिवस सेंट्रल बिल्डिंगच्या समोर सेवा शक्ती संघर्ष एसटी कर्मचारी संघाच्या वतीनं आंदोलन सुरू होतं। संवेदनशीलता आहे। 10 दिवस हजारो कर्मचारी आपल्या कार्यालयाच्या बाहेर बसलेत। एमडीने जाऊन भेटलं पाहिजे। एमडीनी जबाबदारी कोणा हसबनी मला अधिकारच नाही। बरं, मुळामध्ये हे का बसलोय? 16 मार्च 2026ला विधान भवनामध्ये एक बैठक झाली, त्याचे मिनिट्स तयार झाले। जेव्हा माननीय मंत्री महोदयांच्या उपस्थितीमध्ये एखादी बैठक होते, त्याचे मिनिट्स तयार होतात, त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे। या मिनिट्समध्ये उल्लेख आहे की 1 महिन्याच्या आतमध्ये कारवाई होईल। मार्च झाला, एप्रिल झाला, मे झाला, जून झाला, आता म्हणजे जून महिना सुरू आहे, कुठली कारवाई नाही। मग मीटिंगच घेताय कशाला? आज त्यांनी घोषणा केली की 53% राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांचा मागं जो महागाई भत्ता होता तो 58% झाला जानेवारी महिन्यामध्ये। एस टी कर्मचाऱ्याचा 53च राहिला। आम्ही वारंवार मागणी करतोय, याच्यासाठी आंदोलन करण्याची आवश्यकता नाही, याच्यासाठी मागणी करण्याची आवश्यकता नाही। ज्या दिवशी राज्य सरकारच्या कर्मचाऱ्याला महागाई भत्ता लागू होतो सुमोटो, त्याच दिवशी एस टी कर्मचाऱ्यांना लागू झाला पाहिजे। आज त्यांनी निर्णय केला की बाबा सुमोटो लागू होईल। याच्या व्यतिरिक्त कुठलाही निर्णय कर्मचाऱ्यांच्या बाजूने झाला नाही। प्रशासन जरी जुमानत नसतं तरी शासन तुमच्या बाजूने आहे। शासन बघा, शासन माननीय मंत्री महोदय आदेश देतात, परंतु त्यामध्ये निर्णय होत नाही। आणि मला वाटलं होतं की प्रताप सरनाईक साहेबांसारखा एक स्ट्रॉंग माणूस एस टी खात्याचा मंत्री झालाय, काहीतरी बदल होईल, परंतु हे सगळे दिशाभूल करतायत। कुठला निर्णय नाही। कर्मचारी 1 रुपया वाहकाच्या कॅशमध्ये कमी आला किंवा जास्त झाला, तुम्ही त्यांना लगेच सस्पेंड करताय। आणि 83 लाख रुपये आमच्या डीसीनं खाल्ले सांगलीच्या। 3 वेळा सदाभाऊनी मी पत्र दिलंय, त्याच्यावरती कारवाई नाही। एमडीच्या बदलीची मागणी करणार का? अधिकाऱ्यांची परिस्थिती बदलायची, अधिकाऱ्यांची बदली व्हावी, एमडीची बदली व्हावी असं नाही। ते माननीय मंत्री महोदयांना त्यांची बदली करायची आहे। आता ते त्यांच्या लेवलला बघतील, आमच्या तोडून कशाला घेत आहे? त्यांना बदली करायची असेल तर ते करतील, परंतु एमडी आपण एका मोठ्या पदावरती बसलोय, हे काय आपल्या बापाची जागीरदारी नाही ना। आपण लोकांच्यासाठी आहोत, आपण कर्मचाऱ्यांच्यासाठी। मेडिक्लेमचा विषय किती दिवस झाला चालू आहे?
एसटीचे कर्मचारी ऍक्सिडेंट होऊन मरतायत, आजारी पडतायत त्यांच्या घरातली लोक, का नाही त्याच्यावरती निर्णय होत? निर्णय झाला पाहिजे. आणि म्हणून आजच्या मीटिंगमध्ये कुठलाही एसटी कर्मचाऱ्याच्या हिताचा निर्णय झालेला नाही आणि त्यामुळं आम्ही तिथून उठून निघालो होतो. माननीय मंत्री थांबा, आम्हाला वाटलं काहीतरी चांगला निर्णय घेतील. हे सगळं ठरवलेले प्रकरण 53%चा 58% करतो आणि मग असला काही विषय नाही. हे तर अधिकाराचाच आहे ना, एसटी कर्मचाऱ्याचा तो हक्क आहे, तो अधिकार आहे. आपण काय त्यांना जास्तीचं देतो अशातला भाग नाही. मंत्री कमी पडतायत 100%, 1,00,000% त्यांचं इथं कुणी जेवढे सगळे आता मिनिट्सच मी दाखवतोय ना तुम्हाला, ह्यातला एक आता 3 वर्षाच्या वरच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या करा असा निर्णय झाला होता मार्चमध्ये. 1 महिन्यात अहवाल घेतो. अरे अहवाल घेतो म्हणजे कुणाकडून अहवाल येणार आहे? कुणाकडून अहवाल येणार आहे? चुकीच्या कारवाई होत आहेत. मंत्री कमी पडतायत का? प्रताप सरनाईक कमी पडतात? हो, 100% त्यांनी दिलेल्या आदेशाची कुठलीही कारवाई होत नाही. एक साधं उदाहरण, मीना पाटील नावाची एक कर्मचारी सस्पेंड करून टाकली, वाहतूक निरीक्षक. काय की त्यांच्याकडे अनुभवाचा दाखला नाही, त्यांनी अनुभवाचा दाखला दिलाय, परत त्याच संस्थेनं दुसरा दाखला दिला नाही. अरे मग का नाही त्याच्या? बरं तिच्यावर कारवाई करताय, मग 83 लाख रुपयाचा भ्रष्टाचार करणाऱ्या बोकरे नावाच्या डीसीवरती का कारवाई करत नाही? असे अनेक अधिकारी येत आहेत. अनेक भंगार विकताना एक अधिकारी सापडला, त्याच्यावर कारवाई नाही. अरे एसटी सुधारवा. एसटी इकडे लोक अपेक्षेनं बघतायत. 55 लाख प्रवासी रोज प्रवास करतात असा आकडा येतोय. एसटी मध्ये वाढ केली पाहिजे, एसटीच्या संख्यांमध्ये, बसेसमध्ये. त्याचं कुठले निर्णय होत नाहीत. आता ही बस तुम्ही घेतलेली आहे 78 रुपये भाड्यानं आणि त्याचं इन्कम होतंय 30 रुपये. कशी एसटी फायद्यात येईल? तुम्ही जे चित्र निर्माण झाल्यास सांगताय की अधिकारी ऐकत नाहीये, बेमुहूर्तपणा चालू आहे, या सगळ्यामध्ये मंत्री प्रशासन चालवण्यामध्ये किंवा त्यांच्यावर 100% ना. आता हे मी तुम्हाला मिनिट दिलेत ना, माननीय मंत्री महोदयांच्या समोर जेव्हा बैठक होते, अधिकाऱ्यांनी प्रत्येक गोष्टी शहनिशा करायला पाहिजे ना. एक एक मुद्दा वाचून दाखवला, काहीच नाही त्यामध्ये विषय. सगळे हे सगळे मिनिट्स आहेत मार्च महिन्यामध्ये. मग हे बैठक कशासाठी? आजची बैठक तोच फारसा आहे ना. मुख्यमंत्र्यांकडे तक्रार माननीय मुख्यमंत्री महोदयांना सोमवारी मी आणि सदाभाऊ भेटणार आहे की एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावरती. आणि आम्ही एक एसटी कर्मचाऱ्यांची संघटना चालवतो. लोक आमच्याकडे येतात, ते जे त्यांची तक्रार करण्याची आमची काही गरज नाही, परंतु आमचे जे एसटी कर्मचाऱ्यांचे विषय आहेत त्या संदर्भात माननीय मुख्यमंत्री महोदयांना सोमवार मंगळवारी मी आणि सदाभाऊ खोत भेटणार आहे. आणि याच्या निषेधार्थ एसटी कर्मचाऱ्यांची आमची जी संघटना आहे, सेवा शक्ती संघर्ष एसटी कर्मचारी संघटना आहे, सोमवारी काळ्या फिती लावून 15 तारखेला महाराष्ट्रभर आंदोलन करतील. संप नाही, आमचं आंदोलन होतं. आता बघा, एवढी आंदोलन होतात, त्या आंदोलकांना कधी नोटीस निघत नाही. एमडी लगेच नोटीस काढली, जे सगळे कर्मचारी येत होते त्यांच्यावरती कारवाई करा. का रे बाबांनो? बाकीच्या संघटना जेव्हा आंदोलन करतात, टाळे ठोकतात, तेव्हा तुम्ही त्याच्यावर कारवाई करत नाही. माझ्या संघटनेने मागे एक टाळे ठोकलं, लगेच गुन्हे दाखल झाले. अरे मग काय चाललंय नेमकं? हे आम्ही अजिबात खपून, अरे अधिकारी सगळे भ्रष्टाचारी लोक हे इथं सगळे पुढे आलेले आहेत, तेच करतायत, तेच उद्योग सुरू आहेत. तर आम्हाला त्यामध्ये इंटरेस्ट नाही. परंतु माननीय मंत्री महोदयांची एक इमेज वेगळी होती, डॅशिंग. इथं आता पाणी आहे का? सेंट्रल ऑफिसला तुम्ही शौचालय जाऊन बघा मी गेल्याच्या नंतर. जर सेंट्रल ऑफिसच्या बिल्डिंगची ही अवस्था असेल, राज्यातला कर्मचारी इथं येतो, मग ग्रामीण भागातली काय परिस्थिती असेल? याच्यावरती त्यांनी विचार करावा. आणि आज जे महागाई भत्ता तुम्ही देण्याचा निर्णय घेतलाय, हा काय एसटी कर्मचाऱ्यावरती केलेला उपकार नाही, तो त्याचा अधिकार आहे. परंतु त्यांना जे गरजेचं आहे, 7व्या वेतनाप्रमाणे त्यांचं वेतन व्हावं. चर्चा नाही त्याच्यावरती, चर्चा झाली पाहिजे ना. चर्चा झाल्या तर मार्ग निघेल. मागची देणी 7,000 कोटीची त्यांची आहे, ते कधी देणार आहे आपण? त्याच्यावरती कुठली चर्चा झाली नाही. हे जे सगळे विषय आहेत ते कर्मचाऱ्यांच्या हिताचे आहेत. आम्ही कर्मचाऱ्याची संघटना चालवतो, याचा अर्थ आम्ही काही पावत्या गोळा करून आमची काही घरं भरत नाही. आमच्याकडे हे सगळे कर्मचारी जेव्हा आले आणि आम्ही आंदोलन म्हणून पुढे आलो, तर आम्ही या सगळ्या विषयामध्ये पुढे जातोय. नक्की आम्ही एसटी कर्मचाऱ्यांच्या बाजूने ठामपणे लढू. संघर्ष करायची वेळ आली तर संघर्ष करू. 15/6/2026 काळ्या फिती बांधून आमचे सेवा शक्ती संघर्ष एसटी कर्मचारी संघाचे लोक आंदोलन करतील, या सगळ्या विषयाचा निषेध करतील.